हा पैलवान पहिलवान ना आणि कसं झालं मैदान शेवट आम्ही पण जिल्हा परिषदेमध्ये या बकासूरचा अभिनंदनाचा ठराव नक्कीच मानणार. बरोबर. आणि त्याच्यात नंतर विशेष म्हणजे मित्रांनो, आपण आहोत आता भोर तालुक्यातील पोंबर्डीच्या मैदानामध्ये. या मैदानामध्ये बकासूर समेत पळालेला लखन 001 आहे, त्यांचे मालक आहेत आपल्या समेत. दादा नमस्ते, तुमचं नाव? शिवराज सुरेश इंगोले. बरं, काय सांगाल दादा, आज कशी पायरा जुळून आला होता? ती काय पहिल्यांदाच आपलं म्हणजे प्रेमापोटी झालतं. बरं बरं बरं. आणि आज वाढदिवसांनी त्यांनी दोघांनी करून पण प्रथम तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा दादा. धन्यवाद. आणि आज वाढदिवसाचं गिफ्ट तुम्हाला लखननी दिलंय का? दिलं. आणि विशेष म्हणजे आज छोट्या ड्रायव्हरनी कशी गाडी चालवली आणि म्हणजे त्यांनी काय मनच जिंकलं सगळ्यांचा. सगळ्यांचं. त्यांनी म्हणले ती करून दाखवलं आज. करून दाखवलं. करून आणि दाखवलं. खास फक्त छोट्या ड्रायव्हरचा शिव होता शब्द की आज आम्हाला वाढदिवसाला हो. गिफ्ट म्हणून बैल पळायला द्या. आणि खरंच ती इच्छा पूर्ण झाली का हो, तुमची? आज नाही जीवाचे रान करून गाडी त्यांनी हाणली. दोन्ही पण बैल बरं, दोन्ही पण बैल समान एकसारखी पळून बैलांनी त्यांचं काम गटाला करायचं. असेल सेमीला गाडी कशी पळाली? चांगलीच पळाली दोघं पण चांगलीच. फायनलला काय करिश्मा झाला? फायनलला म्हणलं जरा वेगळं काहीतरी करून बघूया. बर बर. ती केल्यामुळे जरा फळ काय केलं वेगळं सांगा की आम्हाला. नाही जरा खांदा पलटून जरा बरं. गाडी हाणून बघूया. बरं बरं. गाडी एकच नंबर पळाली. गाडी एकच नंबर पण. आणि एकच एवढं स्पीड लागेल असं वाटत होतं का? हो. जबरदस्त स्पीड होतं. जबरदस्त. फायनल मध्ये मोठ्या फरकाने विजयी झाली हो, गाडी. विजय झाला. आणि आजचं आयोजन ग्रामस्थांनी कसं केलं होतं दादा? चांगलं एक नंबरचं नियोजन झालं सगळं. म्हणजे रास्त झालं मैदान एक मैदान नंबर. रास्त झालं. अन्याय नाही गरीबावर काय हा. नाही. सगळ्यांना समान नाही. झेंडावाल्यांना पण व्यवस्थित झेंडा टाकला. बरं, आगामी लखनचं काय नियोजन आहे? रक्कम आता काय 4-5 दिवसाचं आहे ना. पळणार आहे होय. बरं. आणि बऱ्याच आणि मैदानामध्ये पण राहिला. दुसरा आहे हा, दुसरा. असं म्हणजे ते आमचं त्यानं म्हणजे ओपनच्या मैदानात गाड्या मारून त्यानं आमचं मन जिंकलेलं आहे. बरं 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 बरं. म्हणजे त्याचं अजून वय नाही ओपनच्या ह्याच्यात मैदानात पळून गाड्या मारायचं. दुसरा आहे तो फक्त? हो दुसरा आहे. वा वा वा. आणि विशेष म्हणजे आजचं जे आयोजन नियोजन आहे आणि आजचं जे आयोजन नियोजन होतंय हा. ते ग्रामस्थांनी सुद्धा उजेडामध्ये फायनल केली. हो, त्याच्याविषयी काय मस्त सांगाल? झालं मस्त झालं. मस्त झालं. मस्त चालतंय, केलं. धन्यवाद दादा. हा. मित्रांनो, आपल्या समवेत नियोजनाचा बादशाह प्रसिद्ध समालोचक रणजित बनसोडे सर सांगा काय म्हणाल, लखनच्या विषयी काय सांगाल? लग्न आता हे तुम्हाला दिसतोय नाही. हा. या लग्नचा मालक शिवराज इंगोले तर नाव जरी ऐकाय नवीन मिळत असलं हा. बैलगाडी क्षेत्रातलं लय मोठं पहिलं नाव होतं. बरं बरं. तुम्ही ऐकले का शारदा पाटील पुणेकरांचा चंद्यापूर होता. चंद्या पळत होता बरोबर. ताई. या माणसानं त्या बैलात आहे नाही हा. एक चांगलं या बैला माणसाचं योगदान आहे. बरं बरं. या माणसानं ही मी मागची पुण्याईच आज पळायला आली का? 100% नाही. मला काय सांगायचं माहिती आहे हा. का, शिवराज इंगोले एक बैल क्षेत्रात नाव नवीन नाही, बरं बरं फार जुना इतिहास आहे. बरं. मध्यंतरी थोडं त्यांचं नाही का पडता काळ होता बरं बरं. म्हणून तिने तिथे घेतली ती परत त्याच दहशत हा. आणि तोच दर्रा घेऊन पुन्हा मैदानात आली ती. हा. आणि आज तिने करून दाखवलंय. जीवनात चढ उतार चालत असतो. आज दादा तुमचा विजय झाल्यानंतर किती फोन आल्यात, काय पायऱ्याचं नियोजन कसं काय, कोण कोण काय किती जणांनी फोन केले? काय सगळ्यांना म्हणजे मनापेक्षा जास्त आनंद झाला. हा, पण पायऱ्यासाठी इतक्या वेळेस तुम्हाला पायऱ्यासाठी झगडायला लागायचं, बराचसा त्रास सहन करावा लागायचा. होय, आता थोडा करा. कारण हा. कोण आपला जरा दुसरा आहे ना. आणि आज विजय झाल्यानंतर काय प्रतिक्रिया आहेत लोकांच्या, सहकारी मित्रांच्या, बैलगाडी मालकांच्या, इतर? काय माणसांचं म्हणजे त्यानं मनच जिंकला सगळ्यांना. मैदानात पण जिंकला आणखी त्यानं पण आणि त्यानं पण. त्यांनी पण दोघांनी. दोघांनी. आणि बकासूरच्या गाड्यात पळायची इच्छा किती इच्छा दिवसापासून होती? खूप म्हणजे सगळ्या पोरांचीच होती बर. त्या दिवसापासून. बरं बरं. ती झाली आज पूर्ण. गाडी आज पूर्ण झाली दोन्ही. आणि विशेष म्हणजे बैलगाडी एक शर्यत नंबर पण केला. हा. त्या बैलानं करून दिला. दोन्ही मालकांचे वाढदिवस आहेत आज. हो. आणि दोन्ही मालकांना वाढदिवसाचं गिफ्ट आहे. दोघांचा वाढदिवस असून शेवट हा संयम आणि नशिबाचा मोठा खेळ आहे बरं का. बरोबर आहे बरोबर आहे का त्याच्यावेळेस आज अड्ड्यात 27-28 गट पळाले. बरोबर. त्यावेळेस काळ्या रान होतं. 42 गट पळाले जवळपास. 27-28 गटाला हा. पाऊस आला. बरोबर आहे. हा. आणि पाऊस आल्यानंतर हा. हे शेतातलं रान आहे काळ. हा. तर शक्यता नव्हतीच की त्या पुढले गट पळतील, सेमी होईल, फायनल होईल. हं. नशिबाने त्यांना साथ दिली. हा. म्हणजे बैलाला सिद्धच करायचं होतं. बरोबर आहे. निसर्गाने मी साथ दिली, नशिबाने साथ दिली. पाऊस थांबला, गट पळाले, सेमी पास झाला, फायनल 1 नंबर केला. बर. म्हणजे जे बैलाच्या मनात होतं ते बोलू शकत नाही, बरोबर. ते त्यांनी फक्त करून दाखवलं. दाखवलं. चालतंय. बैलापासून आम्हाला आता काय अपेक्षा नाही. त्यांनी पूर्ण केलं. म्हणजे मनापेक्षा अपेक्षा त्यानं का तो आता वयाला दुसरा आहे. दुसरा आहे कोण. अजून त्याचं भवितव्य खूप मोठे आणि दोन्ही खांदे पब्लिक नाही पळतो. बरं मात्र बरं बरं. काय शक्यतो आम्हाला पहिल्याला आजपर्यंत अडचण काय आलीच नाही. का तर बकासूर सारखा बैलचा शब्दापोटी येत असेल, बर. महाराष्ट्रातला 1 नंबरचा बैलचा शब्दापोटी येत असेल तर मग अजून पहिल्याला अडचण यायचा काय विषयच नाही. का तर बकासूरचं नियोजन करणारे आपले मित्र रणजित सर. रणजित सर. आणि पहिली गोष्ट महत्वाची तर रणजित बनसोडे आणि शिवराज भाऊ लहानपणीचे चिड्डी यार आहेत. चड्डीयार वर्ग मित्र आहे का? चड्डीयार आहेत. लमडीयार. लहान बसणं नाही. लहानपणी. आम्ही दोघं बिन बरमोड्या आडेला पहिले येतो नाही काय म्हणजे रिअल आहे. बरं बरं. रिअल. आम्ही दोघं बी नाही बरमोड्या
मला अजून आठवतंय आम्ही मुंड्याच्या मैदानात आहे नाही आम्ही बांधावर बसलो दोघं बरमोड्या दोघं होतो बर. आम्ही दोघं असं बसलेलो म्हणजे लहानपणी आम्ही दोघं मित्र आहे शिवराय आता खूप मोठा माणूस झालाय बर पण आम्ही पहिले लय लंगोटी यार आहे पण लंगोटी यारासाठी लंगोटी यारच कामाला लागणार नाही, 100% आणि आम्ही- तेवढं ज्या पद्धतीत रणजित सर म्हणतात का की शिवराज भावले मोठा झालाय त्याच पद्धती आज ते बी खूप मोठे झाले त्यांचं पण आज खूप मोठं सप्तहिंद केसरी बकासूर म्हणजे आज 7 समुद्र पलीकडे त्या बैलाचं नाव आहे त्या बैलाचं नियोजन करणं बी कोणाचं आयऱ्या करायचं काम नाही मग ते करू शकतात ते म्हणजे आज त्यांच्यात आम्हाला बैल द्यायचा की नाही हा. की त्यांनी आपल्या प्रेमापोटी आम्हाला दिला तर आम्ही त्यांचं मामांचं मोहिलचं किंवा सर्वांच खूप आभार आहे की चालतंय, त्यांनी धन्यवाद. आम्हाला शब्द बैल दिला धन्यवाद चालतंय धन्यवाद धन्यवाद ओके का मित्रांनो आपण आहोत आता बोर तालुक्यातील पोंबर्डीच्या मैदानामध्ये आणि या ठिकाणी प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे आपला सप्तहिंद केसरी बकासूर आणि त्याचा जोडीदार 001 लखन. काय सांगाल वैभव शेठ आज कशी गाडी पळाली? गाडी 3 फेऱ्या अंतरात पळाली सेमीला थोडी घासाघात झाली पल्ला कमी असल्यामुळं हा. पण गाडी सुंदर अशी पळाली तोही बैल चांगला पळणारा लागला हा. आणि आनंद एवढा आहे की कडनी आपण फायनलला 1 नंबर केलाय. आज ज्यावेळेस फायनल झाली त्यानंतर मोठ्या प्रमाणावरती प्रेक्षक मैदानावरती होतं हो. प्रेक्षक सगळं ओरडून म्हणत होतं पब्लिकचं बिताड बाक्या भाई त्याच्याविषयी काय सांगाल? जवळजवळ आज आहे ना मला 1 वर्ष झालंय आम्ही बाजी बरोबर करंजे पुलचा बाजी त्याच्या बरोबर लास्टला एकदा बोर भागात पडलो होतो बर. आणि आपल्या पुणे भागातलं म्हणलं तरी सगळ्यात भारी मैदान बोर भागात होते हा. तर या बोर भागावाल्यांची खरंच मनापासून इच्छा होती कारण आम्हाला फोन येत होते हा. की तुम्ही महाराष्ट्रात पळताय पण आपल्या पुणे भागातल्या एवढ्या जवळच्या मैदानात तुम्ही येत नाही बर. पण आज योग जुळून आला आपला छोट्या ड्रायव्हरने फोन केला मामांना बर. की बैल लागतोय म्हणला या मैदानात. काल बैल बिनजोडला एक शर्यत पळायचा होता पण झाले 2 शर्यती तरी बी असं वाटत होतं गट निघतोय का नाही कारण बैल एवढा प्रवास करून आलता. त्याचबरोबर सकाळी आपण कोण कोण आले व्हिडिओ टाकले त्यानंतर बऱ्याचशा कमेंट आल्या बरेचसे फॅन फॉलोअर्स नाराज झाले आणि नाराज काय होतं आता छोटा ड्रायव्हर म्हणलं तरी ज्या काळात आपल्याला सगळ्यांनी साथ सोडली होती त्या काळात आपल्याला छोट्यांनी साथ दिली होती त्यामुळे त्याचा शब्द खाली पडून देणं हे आपल्याला योग्य नाही वाटलं. त्याच्या शब्दा खातीर बैल आज पळावला आणि विशेष म्हणजे लखन त्याला एक चांगला जोडीदार भेटला नाही बैल अक्षरशः तुम्हाला सांगतो ना 2-3 वेळा त्यांनी चांगल्या बैलगाड्यामध्ये लढत दिली होती त्याच्या ह्याच्यावर आपण तुम्हाला पहिल्यापासून सांगितले पळणाऱ्या बैलाला आपण कधी नाराज करणार नाही. बरोबर आहे. आज पळणाऱ्या बैलाला आपण बैल 100% देणार तर देणार. आणि विशेष म्हणजे आज मामा सुद्धा आल्यात मैदानामध्ये काय मामांचं काय प्रतिक्रिया काय म्हणाल? आज काय नाही त्यांच्या मित्राचा भाऊ संतोष साळुंके त्यांचा आज बर्थडे गिफ्ट मिळालं का आमच्या आज 100% सार्थक लागला. आज लखनच्या मालकाचा बर्थडे आणि बकासूरच्या मालकाचा बर्थडे दोन्ही बैलांनी दोन्ही मालकांना गिफ्ट दिलेलं आहे. आणि त्याच्या विशेष म्हणजे महत्वाचं म्हणजे आज आम्ही पाहिलं फायनलला जी गाडी पळाली फायनलला जे गाडीनं गॅस लागला म्हणतो आपण त्याविषयी काय सांगाल? फायनलला जो गॅस कसा काय लागला एवढा? तुम्हाला सांगतो ना आधीपासून बैल जर डावीने आलं तर कुणीच खोकायचं नाही की मी बकासूरची गाडी मारणार कुणीच म्हणायचं नाही की मी बकासूरला टाकणार. आज पल्ला कमी होता आम्हाला पण वाटलं नव्हतं पण छोट्या काय म्हणलं होता लखन जेवढा डावीने पळत नाही तेवढा उजवीने पळतो त्याच्यामुळे आपण निर्णय घेतला की बक्याला कडनी आणायचं आणि कडनी आले की आपल्याला कॉन्फिडन्सच आहे बैल 1 नंबर करणार. त्याचबरोबर आज मैदान जे आयोजकांनी आयोजित केलं होतं ग्रामस्थांच्या विषयी काय सांगाल? कसं मैदान आयोजित केलं होतं? 1 नंबर मैदान झालं मस्त थोडा नाही म्हणजे एवढं अडचणीत असून सुद्धा मैदान त्यांनी आज एकदम पारदर्शक मैदान केलं सुट्टीला हजेरी लावली. परत वरतून निसर्गाने बी त्यांना साथ दिली. जर तुम्ही मन साफ ठेवून मैदान जर घेतलं तर तुम्हाला सगळीकडून प्रतिक्रिया भेटणार चांगलेच भेटणार आणि हेच त्यांनी आज दाखवून दिलं. मैदान एकदम रितसर आणि पारदर्शक मैदान केलं. आणि आज गाडी कोणी चालवली? छोट्या ड्रायव्हर सगळे गट सेमी फायनल 3 फेरे छोट्या ड्रायव्हरने छोट्या ड्रायव्हरने आल्याला आम्हाला सांगितलं लखन त्यामुळे आम्ही कन्फ्युज होतो नक्की कुठला लखन. त्यानंतर हळूहळू कळायला लागले की बाबा 0-1 लखन पाळणार आहे त्याच्याबरोबर कराडचा. आणि विशेष म्हणजे जो फायनल नंतर जो मैदानामध्ये जल्लोष चालू होता तुम्ही असाल किंवा हे असेल मोहिल असेल मोहिल शेट असतील अन्य जे तुमचे मेंबर होते आयोजक मध्ये जे मेन आयोजक होते ते सुद्धा अक्षरशः आनंदाच्या भरामध्ये खूप असं त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. जबरदस्त असे नाचत होते डीजेच्या तालावरती. त्याच्याविषयी काय सांगाल? आज आपण एवढा जल्लोष साजरा केला. आज बैल पुणे भागातला पडतो. पुणे भागात आम्हाला 1 नंबर कधीच नव्हता. पुणे भागात आम्हाला 1 नंबर आहे ना बैल 3 वर्ष आला 1 नंबरात पळतोय पण पुणे भागात आम्हाला 1 नंबर कधीच नव्हता. आज आम्हाला कडनी पळून 1 नंबर झाला त्याच्यामुळे आमची सगळी पोरं म्हणा आयोजक म्हणा आणि भोर भागात पहिल्यांदा बैल आला त्याच्यामुळे सगळे म्हणजे जेवढे आजूबाजूचे गाववाले आहेत सगळे नाचत होते. सगळे नाचत होते. सगळ्यांचा आनंद वेगळा होता. 3 फेरे गाडी खाली जाताना 3 फेरे गाडी खाली जाताना आयोजक स्वतः माईक घेऊन बोलत होते की आज बैल आलाय पळायला हेच मोठं आमचं भाग्य आहे म्हणून. बरं आता मोहिल शेट पण आहेत. मोहिल शेट या इकडे.
मित्रांनो, मोहिल शेठ सुद्धा आहेत आणि ज्यांना नियोजनाचा बादशाह म्हणून संबंध महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातं ते प्रसिद्ध समालोचक रणजित सर बनसोडे पण आहेत. मोहिल शेठ, कसं झालं मैदान ह्याच्याविषयी काय सांगाल? अरे वा, गदा पण पहिलवान. हा पहिलवान ना आणि कसं झालं मैदान? आयोजन नियोजन कसं करण्यात आलं होतं? मैदान एकदम रिक्षा झालं सगळं. आयोजन नियोजन एक नंबर होतं आणि एक नंबर मैदान झालं. पारदर्शक. हो. आज गाडी कशी पळाली? असंख्य फॅन्स फॉलोअर्स बरेचसे कमेंट विचित्र करत होते. कोण आले व्हिडिओ असेल किंवा लाईव्ह मध्ये म्हणत होते की बाबा कशाला बक्याला सलग पळवताय, त्याच्याविषयी सांगा. आपण शब्द दिला होता पुढं आणि कालचं नियोजन अचानक ठरलं होतं, त्यामुळं शब्द आपल्याला मोडता आला नाही. आपण शब्द कधी मोडत नाही. लखन एक त्याला चांगला जोडीदार भेटलाय का कडच्या तासानं पळायसाठी? हो, चांगला जोडीदार. आणि आज विशेष म्हणजे फायनलला गाडी जी पळाली, जो गाडीनं जबरदस्त स्पीड पकडला, त्याच्याविषयी काय सांगाल? नाही, गाडीला फायनलला एकदम स्पीड पकडला. मी इथून मागे बी म्हणलोय, मागच्या काळातलं वेगळं आहे आणि आत्ताचं वेगळं आहे. आता बैलाची गाडी डावीने कोणी बी मारून दाखवायची, हारून ती पण डावीने गाडी मारू शकत नाही. आणि विशेष म्हणजे आजचा जो विषय होता, म्हणजे जवळपास फायनल झाल्यानंतर जो मैदानामध्ये जल्लोष झाला, मोहिल शेठ धुमाळ आम्हाला पहिल्यांदा, आम्ही भरपूर मैदानं बघितली, फायनल मध्ये बकासूर विजयी झालेला बघितला, पण आजचा मोहिल शेठ धुमाळचा चेहऱ्यावरचा आनंद, आजचा उत्साह आणि आजचं जे तुम्ही डान्स केला त्याच्याविषयी काय सांगाल? काय वाटत? 2 मिनिटं नाही की बैल जाऊ एक नंबर करतो तेव्हा गाडीत चढून नाचतो आम्ही 101%. आणि तो आजचा आनंद होता. सबंध पब्लिक नाचत होतं. भोर तालुक्यातल्या आसपासच्या गावातली मोठ्या प्रमाणावरती ग्रामस्थ उपस्थित होते, ते सुद्धा आनंदाच्या भरामध्ये जल्लोषात नाचत होते. जवळपास 15 मिनिटं हा सगळा डान्स चालू होता मैदानामध्ये. त्याच्याविषयी फॅन फॉलोअर खूप मोठे आहे, कारण का बैल महाराष्ट्राचा आहे मी सांगतो. आणि सकाळ धरून बकासूर संघ फोटो काढायला खूप जण येत होते, कारण का फॅनची इच्छा होती की बकासूरने आज एक नंबर केला पाहिजे आणि त्यांनी एक जल्लोष साजरा केला. आज बकासूरने एक नंबर केला. काय चमत्कार झाला की नाथसाहेबांचा आशीर्वाद भेटला आणि फायनलला कडच्या तासावरती ज्यावेळेस मधोमध मैदानाच्या बकासूर आला आणि अचानक गाडीने गॅस पकडला. नाही, बैल डावीने पब्लिकनी गाडी लय ओढून लावतो. त्याचबरोबर फायनल ज्यावेळेस झालं त्यावेळेस मैदानामध्ये एकच जल्लोष चालला होता की पब्लिकचं भिताड बाक्याभाई, ह्याच्याविषयी काय सांगा? नाही, पब्लिकचा भिताड बैल पहिल्यापासूनच आहे. दोन्ही खांदी बैल बाहेरून पळतो, पब्लिकने पळतो. बैल पब्लिकला भेट नाही, त्यामुळं पब्लिकचं भिताड ते पहिल्यापासूनच आहे. आणि आज विशेष म्हणजे प्रमुख पाहुणे होते जिल्हा परिषद सदस्य शंकरभाऊ मांडेकर आहेत. दादा, काय सांगाल? तुम्ही सुद्धा आज गाडीवरती आनंदाच्या भरामध्ये अतिशय जल्लोष करत होता, काय सांगाल? आज कसं वाटलं तुम्हाला? खरं तर मला मनापासून आनंद वाटला, कारण की बकासूर आमच्या मुळशीतला आहे आणि आमच्या शेजारच्या गावचा आहे आणि त्याच्यामुळे आज बकासूरमुळे आमचं अख्ख्या राज्यभर नाव झालेलं आहे. राज्य नाही दादा, 56 देशामध्ये पाहिली जाते शर्यत. हो का? आंतरराष्ट्रीय स्तरावरती मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा आज घाटात येऊन असं काहीतरी कार्यक्रम थांबलोय. आता मी नेहमीच स्टेजवर येऊन सत्कार घेऊन जाणार, पण आज खऱ्या अर्थानं बकासूरला पाहिलं माझीच इच्छा झाली, त्या गाड्यावर आपण जाऊन बसलं पाहिजे. आणि म्हणून मी आज खरं तर मला माहित ना तुम्ही इथं मुलाखत घेताय, पण मी फोटो काढायसाठी इथपर्यंत खास आलो होतो. तर आनंद वाटतो आमच्या तालुक्यातला. जिल्हा नियोजन समितीची बैठक होती जिल्हा परिषदची, त्यावेळेस चर्चा होती का बकासूरची? सर काय आलं, 2-3 वर्ष आलं लोकसभा हे बंद आहे, कोरोनामुळे झेडपी बंद आहे, त्यामुळे आणि बैल आमचा बाजारात आल्यानंतर नाव लौकिक व्हायला लागलं आणि या सगळं जिल्हा परिषदचं कामकाज ठप्प आहे. पण ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस नक्कीच बकासूरचं नाव त्या ठिकाणी घेतलं जाईल. कारण शेवट आम्ही पण जिल्हा परिषदेमध्ये या बकासूरचा अभिनंदनाचा ठराव नक्कीच मानणार. बरोबर. आणि त्याच्यात नंतर विशेष म्हणजे तुमच्या मुळशी तालुक्याला फार मोठं राजकीय वारसा आहे, त्यानंतर फार मोठ्या इंडस्ट्रीज आहेत तुमच्या भागामध्ये. त्याचं काहीतरी वेगळा असा सन्मान करावा असं वाटत नाही का तुम्हाला सगळ्यांना, आसपासच्या लोकांना? नक्कीच आमच्याकडे बैलगाडा शर्यत खूप मोठ्या प्रमाणात घेतली जाते आणि आमच्याकडे सर्व अनेक बैल आहेत की जे चांगल्या पद्धतीने त्यांनी नावलौकिक कमाल, वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये त्यांना बक्षिसं मिळतात. पण बकासूरचं जे नाव आहे ते जगा वेगळं झालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं बकासूरने आमच्या तालुक्याचं नाव तुम्ही सांगितल्याप्रमाणे अनेक देशात पोहोचवले, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. भविष्यकाळात याचा आम्ही नक्कीच विचार करू. आज तुमच्याबरोबर कोण कोण मान्यवर आले त्यांची ओळख? माझ्यावर आज माजी सरपंच माऊली आंग्रे आहेत. कोणते गाव? बुकुमचे. हे बुगावचे माजी उपसरपंच अक्षय सातपुते आहेत. बुकुमचे माजी सरपंच नितीन कुडले आहेत. म्हणजे सगळे मुळशी हवेली तालुक्यातले? हो, आमच्या मुळशीतली खास मंडळी आहेत. मुळशीतले. कसं वाटलं दादा तुम्हाला आज? काय आनंद वाटला? आम्हाला बरेच दिवस आमचा तरी योग नाही आला, पण आज एक नंबर केला ना आम्हाला. ते म्हणजे जवळ यायला मिळालं पहिल्यांच्या. आम्हाला त्याला पायची पण इच्छा होती खूप. पायचो आम्ही जवळ असून पण जायचं पण ते राहून गेलं. आज
समक्ष आज भेटतो. पोंबर्डीकर असतील कसं नियोजन केलं होतं ग्रामस्थांनी? चांगलं मैदान नियोजन कसं केलं, छान नियोजन केलं. छान नियोजन केलं होतं. चालतंय, धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समवेत समालोचक आहेत रणजित सर बनसोडे. सर, काय सांगाल आजच्या मैदानाविषयी? तुम्ही आला होता, तुमच्या चेहऱ्यावरती अजिबात आनंद नव्हता. आज बराचसा तुम्ही नाराज दिसत होता. मी आल्यानंतर तुम्हाला एक प्रश्न विचारला, तुम्ही एक वेगळं उत्तर दिलं. पण आजचं काय संध्याकाळी काय घडलं ते सांगा. पहिल्यांदा बकासूर जे फॅन फॉलोअर्स आहेत त्यांची मी मनापासून माफी मागतो. कारण प्रत्येकाला आज थोडंसं कमेंट वेगळ्या होत्या बैल आज पळवला म्हणून. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आपण शिवराज इंगोल्यांना आपण बरेच झालं शब्दांना दिला होता की आजच्या मैदानात आपण पळू म्हणून. आणि परवा इंदोरचं अचानक नियोजन झालं, त्यामुळे काल बैल मुंबईला गेला. त्यांचा आज वाढदिवस आहे शिवराज इंगोल्यांचा. मामांचा आज वाढदिवस आहे. आमच्या मोठ्या मामाचा पण वाढदिवस. जे बकासूरचे मालक आहेत संतोष साळुंके, त्यांचा आज वाढदिवस आहे. आणि शिवराज इंगोल्यांना शब्द दिला, त्यामुळे बैल आपण आज सलग पळवला आहे. बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये आता असा इतिहास प्रथमच घडलाय की दोन्ही बैल मालकांचे वाढदिवस एकाच दिवशी आहेत आणि त्यांची दोन्ही बैल प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेले आहेत. नाही, आज हे पहिल्यांदा झालंय. आम्हाला मामाचा वाढदिवस सकाळी मला 12 वाजता कळालंय की मामाचा आज वाढदिवस आहे. पण ते प्रेक्षकांचं पहिल्यांदा माफी मागतो की बैल आज सलग पोहतो. याचं कारण आहे की आपला शब्द होता, आपण शब्दाला फिरू शकत नाही. त्यामुळे आपण आज ज्यांना शिवराज इंगोल्याला बैल दिला होता. तुम्ही नियोजनाचे बादशाह, सगळं तुमच्याकडेच नियोजन आहे. आगामी कुठल्याच मैदानामध्ये आपल्याला बकासूर पळताना दिसेल? आता बैल डायरेक्ट 9 तारखेला. 9 तारखेला. 9 तारखेला. बरं, आता आपल्या समोर ज्यांनी आज गाडी चालवली तो छोट्या ड्रायव्हर कोऱ्हाळेकर. छोट्या, काय सांगाल आज कशी गाडी गटाला आणि सेमीला पळाली? दोनच विषय सांगा, गट आणि सेमी. नाही, गटाला गाडी चांगली पळाली, सेमीला गाडी म्हणजे मस्तच पळाली. आणि आता फायनलचं विचारतो, फायनलला गाडीने एवढा गॅस कसं काय पकडला? जस गाडी 1 नंबर चालती का त्याचा आम्ही आमचा विजय निश्चित धरला होता. बरं. आणि आज प्रेक्षक जे आपला बैल बी पब्लिकने पळतो, दोन्ही खांदी हा बी बैल पब्लिकने पळतो. आज प्रेक्षकने संपूर्ण तुम्हाला सहकार्य केलं का? खूप. आणि आज जो फायनल नंतर जल्लोष झाला, जे सगळे डान्स करत होते, त्याच्याविषयी काय सांगशील? तो आनंद वेगळा तो का आता आज बैलांना 1 नंबर करणं गरजेचं होतं, नाही का? त्यांच्यासाठी आज वर्षभर काम करणारे त्यांची दोन्ही मालक असतील ना, त्यांना गिफ्ट देणं भागच होतं. आणि त्या बैलांनी करून दाखवलं. अशा गोष्टी पैशाने विकत घेण्यासारख्या नाहीयेत, नाही का? पैशाने विकत घेऊ शकत नाही ते 1 नंबर. ते बैलांना सिद्ध करणं होतं, ते बैलांनी करून दाखवलं. मोहिल शेठ काय म्हणले गाडी ज्यावेळेस फायनल झाला त्यावेळेस? मोहिल शेठ काय म्हणले? मोहिल शेठ म्हणते फक्त बैलांनी आपल्याला गिफ्ट द्यावं आणि सगळ्यात मोठं गिफ्ट दिलं. सगळ्यात मोठं. आणि आज बोर तालुक्यामध्ये तू प्रथमच आला बकासूरची गाडी चालवण्यासाठी, त्यावेळेस काय प्रतिक्रिया होत्या इतरांच्या? काय नाही, आज भाऊचा वाढदिवस होता, मामाचा वाढदिवस होता, तो घरनं निश्चित करून आलं की ह्यांना सगळ्यात मोठं गिफ्ट द्यायचं आणि ते दिलं. बरं. मी बैलांनी दोघांनी दिलं. बैल बी पब्लिकने चांगला पळाला. आमची गाडी खाली छकड्यां म्हणजे मोकळी झाली होती. बरं. आणि जो मैदानामध्ये चर्चा होती, असंख्य प्रेक्षक मोठमोठ्यानं ओरडत होतं, पब्लिकचा भिताड बाक्या भाई, त्याच्याविषयी काय सांगशील? ते बैलावरती प्रेम करणारे संख्या बरेच आहे. बरं. म्हणजे बैलाचा आज नाही का चाहते वर्ग खूप मोठा आहे. कालची बिंजोडची कसोर आज बाक्या भाईने भरून हारजीत असतेच ना, भरून काढली का? 100%. चला, म्हणजे त्या बिंजोडपेक्षा आज जे बैलाला सिद्ध करायचं होतं ते बैलांनी केलं. जे मामांना किंवा भावांना बर्थडे गिफ्ट द्यायचं ते बैलांनी दिलं. हे असं कोणीच देऊ शकत नाही, नाही का? ज्याचं खरंच बैलावर प्रेम आहे त्यांनाच नक्कीच भेटू शकतं. ज्याचं प्रेम नाही, जे पैशासाठी यासाठी बैल पळवतात, जे म्हणतात ना बकासूर पैशासाठी पळवतात, त्यांचा गैरसमज आहे. बरोबर. जर निश्चित बैल पैशासाठी पळत असता तर आज बी बैल पैसे घेऊन 2 फेर पळून घरी गेला असता. बरोबर. पण त्याला सिद्ध करायचं होतं. बरोबर. आज तो नंबर साठी नाही, मालकासाठी पळाला का? 100% मालकासाठीच पळाला. बरं, चला, धन्यवाद. दैवत शेट पण आहे ना? बर, मला माहितीत काय गोष्टी. फड्या बाजूला घ्या, नुसतं लावा त्याला.